शेतकरी मित्रांनो नमस्कार. देवराम गवारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आता वडाच्या वाडीत आलो आहे आणि आपण किसन डगळे साहेबांच्या प्लॉटला आपण व्हिजिट देणार आहोत. आणि त्या प्लॉटमध्ये आपल्याला 10x12, 6x12 आणि 12x12 अशा पद्धतीनं आपण प्लॉट पाहणार आहोत. ते प्लॉट म्हणजे आंबा लागवडीचे प्लॉट आहेत आणि आपण आता जवळून जाऊन आणि त्यांच्याशी संवाद साधून आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ का, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ती फायदेशीर ठरेल. तर चला आपण आता प्लॉटला व्हिजिट देऊ. कोणती व्हरायटी? ही दशेरी. दशेरी साधारण उत्तर प्रदेशामध्ये तिकडे होते आणि लेट कमर आहे, परंतु झाडाचं असं वैशिष्ट्य की ज्या प्रकारात तुम्ही घेऊन जाल तिथे ऍडजस्ट करते, त्या वातावरणात ते सेट होते. तसा हा आपल्याकडे रेग्युलर आपल्या जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये याला भर येतो आणि मे एंडिंग पर्यंत याचे फळं वगैरे. आणि याचे फळं दिसायला कसे असतात? आता आम्रपाली सारखे दिसतात. हे जे झाड दिसतंय ना, आपण पहिलाच प्रयोग केलेला आहे मी याला. तर वरती शेंडा हा आलेला आहे तो आम्रपालीचा आहे, इकडच्या बाजूने केशर आहे आणि खाली हा हापूस आहे. हा, तर मग गेल्या वर्षी याला फळं आले होते, या वर्षी नाही आले. तर गेल्या वर्षी मग पहिल्यांदा आयडेंटिफाईड झालं. मित्रांनो हा वनराज आंबा आहे. आता हा प्लॉटच लागला का? हा इथून सुरू झाला. हा किती बाय कितीचा प्लॉट आहे? हा इथे 12x10 आहे. 12x10. 12x10 लागवड आहे का ही? हा, ही आपल्या साईडचे. हा हा, तिकडे पुढे. अच्छा, म्हणजे तिथून पुढे आहे का? हा, इथून पुढे. मित्रांनो ही 10x12 लागवड आहे. आणि सर नेमका या मध्ये कोया टाकलेल्या होत्या का? आपल्याला नर्सरीसाठी प्लॅनिंग आहे त्याचं. नर्सरीसाठी. आता आपल्याला ही आपले रूट स्टॉक म्हणतो आपण. हां हां, कलम काठी. अच्छा. आणि कलम काठी. हां हां, ही इथं आपण गावठी कोया लावल्या, त्या कारण उशीर झाला त्यामुळे ते खाता नाही आलं. शेतकरी मित्रांनो नर्सरीचा पण प्लॅन आहे इथं. श्रीकृष्ण नर्सरी म्हणून आपल्याला लायसन मिळालेलं आहे. हा का? हा, श्रीकृष्ण नर्सरी. हा, कृष्णनगर वडाची वाडी. श्रीकृष्ण नर्सरी म्हणून लायसन मिळाले आहे. आणि आता त्यांचे मदर ट्री, हा, याला आपण मदर प्लॅन, रूट स्टॉक म्हणतो. रूट स्टॉक. हां, तर त्यांनी आता पूर्व तयारी पण करून ठेवली. आपल्याला तिकडं पण हे झाड दिसतात, रोपं बनवलेत. आता त्यांचं पुढच्या वर्षी आपल्याला इथं वडाची वाडी, इथून आपल्याला नक्कीच फळ लागवडीसाठी आपल्याला रोपं मिळतील. तेवढे आवळे. हा, बोर आवळा तो आवळ्यात मी ते ठेवतच नाही. विशेषसारखी राहू दे ते आले की पण नाही येतात घरची घरच्याला. हे छोटी साईजचे आवळाचं झाड आहे. विकायला हे अंजीर आहे ना सर? हा, हे अंजीर. हे अंजीर आहे. अंजीर पण आलेले आहे आता. हे बघा, विकायला आम्ही आता रिटायर्ड माणूस विशेष आणि मी सरांच्या प्लॅन्टमध्ये नारळाचे झाडं पण आहेत. त्यांना खोबरं काही विकत घ्यायची गरज पडत नाही. आता गेल्या वर्षी भर आला. कोणती ही चिंच? हा, ही चिंच गोड आहे, आपण खजुरासारखी गोड आहे. हा का? हा, मित्रांनो ही आंबट चिंच सारखंच दिसतंय झाड. आपण पान तोडून पाहू सर? तोडलं पण? हा, हे बघा पान तोडले, आपण खाऊन पाहू. खाऊन पाहू. पानाची चव मित्रांनो आपल्या आंबट चिंचेसारखीच आहे. पण सर म्हणतात ही चिंच अशी गोड आहे. सर या चिंचेबद्दल जरा माहिती सांगा. या इकडं. मित्र, हे जे चिंचेचं झाड आहे हे साधारण न्यूझीलंड या साईडला होतं आणि बॉम्बेला आपण याचे पॉकेट्स वगैरे विकायला आलेले असतात. आणि खजूर जशी गोड लागते त्याप्रमाणे ही चिंच गोड आहे. गेल्या वर्षी भर आला होता, परंतु तो राहिलेला नाही. आता यावर्षी आता येईल. जर नाही आला तर मग त्याला काही प्रोसेस करून आपण फवारणी करून मोहर फवारणी वगैरे करून वाचवण्याचा प्रयत्नही करण्यात येईल. नाही, मोहर आलेले सर वाटतं. आलेला आहे, पण तो टिकत नाही ना पुढे. तर त्याला त्याला आता संवर्धन करावं लागेल. जसं आता आंब्याचा मोहर टिकवताना आपण गंधक 300 मेशांश वगैरे वापरतो, त्याच्यानंतर तुमचं ऑक्सिक्लोराईड देतो. तर ह्या प्रोसेस प्रमाणे आपल्याला आता याचं काही नवीन टेक्निक आहे का ते आपल्याला शोधावं लागेल. सर या मोहर थांबायला मग काहीतरी असेल ना टेक्निक? हा, आता मी बघतो. मग आता गेल्या वर्षीच आमच्या याच्यात दिलेले काय चेक करून आणि मग त्याची फवारणी वगैरे करेल. कारण गेल्या वर्षी मी कृषी अधिष्ठान हा कोर्स केलेला आहे. त्याच्या अगोदर मी माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र घेतलेलं आहे. त्याच बेसवरती आपल्याला महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नर्सरीचं लायसन मिळालेलं आहे.
आणि ह्या वर्षापासून आपण साधारण कलम वगैरे साधारण या ठिकाणी आपल्याला केशर ह्या व्हरायटीचे जास्त आहे, म्हणजे ते ऑफिशियली आपण विकू शकतो. या ठिकाणी टोटल आपल्याकडे 17 जाती आहेत. दशेरी आहे, लंगडा आहे, चौसा आहे, आम्रपाली आहे, मियाझाकी आहे, त्याच्यानंतर बैंगनपल्ली आहे, चेरू रसल आहे, चेरू पेड आहे, पायरी आहे, सिंधू आहे, रत्ना आहे, बैंगनपल्ली आहे. अशा ती मला आवड आहे. त्याच्यानंतर मी थायलंडला गेलो होतो, तिकडून मी नॉम डॉग थाई तो पण आंब्याची व्हरायटी मी इथं या बागेत आणलेली आहे. म्हणजे सगळ्याच प्रकारचे. हां सगळ्या मित्रांनो, आज आपण खूप नाव ऐकले आणि या नावांमधून फक्त आपण 2-3च व्हरायटी आपल्याला माहिती आहेत नाही का. जे काही गावठी केशर आणि राजापुरी नाही का, ज्या व्हरायटी त्याच फक्त माहिती आहेत आपल्याला. पण हे बाकीच्या व्हरायटी आपल्याला माहीत नाही. आपण आता नक्कीच प्लॉटला व्हिजिट देऊन आपण सगळं पाहणार आहोत. आता लंगडा आंब्याचं वैशिष्ट्य काय आहे, ही साल आहे ना त्याची, ही साल अशीच राहते. हा लंगडा आंबा आहे का? हा, दिसायला केशर सारखं दिसतोय ना. आणि केशरचं वेगळं राहतं आणि याला हे डॉट वगैरे वेगळे. अच्छा, हे डॉट असतं का याला? हा, आणि परत त्याची ही जी डेट आहे ना तो थोडा पतला राहतो, आणि आखूड असतो. आखूड राहतो, बरोबर. आणि याची वैशिष्ट्य आहे की हा पिकला तरी तो तुम्हाला हिरवाच दिसेल, मध्ये फक्त तुम्हाला पिवळसर लालसर दिसेल. तर मित्रांनो, हा आहे लंगडा आंबा आणि सरांनी त्याचे वैशिष्ट्य सांगितले आपल्याला आपल्या माहितीसाठी, मस्त आहे. कन्फर्मेशनसाठी. बरोबर आहे. आता इथे दुसरा तोच बँक आता 70, 75, 80 वगैरे अशा किलोने आम्ही विकतो. हा, म्हणजे इथं जागेवरती हा जागेवरच. चांगलं आहे ना. मग आता ही इकडं आपण काश्मीरहून मला ह्याची मग आता साधारण किती दिवसात आंबे मिळतील? आंबे आता आम्ही 4-2 दिवसात आता काढायला सुरुवात करणार आहे. हा, मग तुम्ही म्हणजे काढल्यावरती पिकल्यावरती आता विकता यावर्षी का? आम्ही काय केलं की ते नाटक करायला लागले. आम्ही मध्ये पहिल्यांदा आले 1700 रुपये जाळी म्हटले, आता ते 1200 रुपये आले. तर म्हटलं मग एवढा आपला ग्रुप आहे तर आम्ही तेच हा कच्चे, तर मग त्यापेक्षा म्हणलं आम्ही पिकूनच विकू 100 रुपयाने. कंपनीचे वगैरे माणसं येतात, ते त्यांचे तलाठी असतात, सर्कल असतात, त्याच्यानंतर ग्रामसेवक वगैरे. तर मग म्हटलं इथे याच्यात निघेल आपल्याला 2-3 टन. मग खाली थोडा यावर्षी बरे काही जास्त आलेले नाही. हा, तणसामध्ये पिकवणार नाही. जर सर आपल्याला काही शेतकरी आधी चांगलं. हा, गवत नाही तणच नाही. हा, गवत आपल्याकडे नाही. हा, पण ते जर असलं ना, पेंडा, नाही गवत पेंडी आपण बांधतो त्याच पेंडीच्या गवताची. एकदम भारी. हा. नाही, म्हणजे तुम्ही पिकवायला पावडर वगैरे नाही वापरते ना? इथं आपली पूर्ण ऑर्गॅनिक बाग आहे. आता फक्त मी याला आता थोडीशी फळदार फुगवण्यासाठी मी MOP आणि सुफला आणि थोडा सम्राटचा थोडासा डोस दिलेला आहे. अर्धा पाऊण किलो प्रत्येक झाडाला मी डोस दिलेला आहे. मग ते सेंद्रिय मध्ये काय प्रॉब्लेम नाही का हे खत हा, वापरल्यानंतर? याचं फक्त आता फुगवण्यासाठी आपल्याला, याचं काही प्रोसेस मध्ये झाड वाढण्यासाठी आपण दिलेलं आहे. आणि MOP जो म्युरेट ऑफ पोटॅश म्हणतो आपण, तो थोडासा त्याची ग्रोथ होण्यासाठी. फवारणी म्हणजे कीटकनाशक जे जास्त कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर ते त्याच्यामध्ये होतं, तर ते आपण त्याच्यावर फवारणी नाही करत. मग आता तुम्ही याच्यावरती साधारण फवारणी कोणती घेतात? आता फवारणी मी फक्त ऑक्सिक्लोराइड वगैरे घेतलं होतं, गंधक मिश्रित त्याची एक घेतलेली होती. ती कधी जेव्हा फळं सुपारीच्या अशा रेंजमध्ये आले होते, फुलधारणा होत होती त्या दरम्यान केलेलं आहे त्याचं. म्हणजे फळधारणा पण त्या मोहरातून व्हावी आणि प्लस फळांचं त्याला प्रमाण जास्त वाढावं याप्रमाणे. पण क्लायमेट असं झालं की मध्ये ढग, मध्ये ते धुकं, आणि त्याच्यामुळे पहिला बार होता जो टिकला, सेकंड आला तो राहिलाच नाही, खाली पण तो प्रॉब्लेम झाला. आणि समजा आता हे प्लॉट मध्ये जे गवत वगैरे झाले याच्यासाठी तुम्ही काय करता? आता याला ट्रॅक्टर, छोटा मिनी ट्रॅक्टर नाही तर आम्हाला तो आपण ट्रिलर आहे ना, त्या ट्रिलरने आपल्याला ते ट्रिलरने Power trailer, आता सुरुवातीला नाही तर पहिला सेकंड ऑप्शन आहे की बाबा याला पहिल्यांदा फवारून घेईल किंवा कापून घेईल. आता ही फळांचं काय होतं की त्याला हीट, यावर्षी उष्णता खूप आहे आणि त्याच्यामुळे मग त्यांना आपला सनस्ट्रोक होतो. म्हणून हे क्लायमेट थंड राहावं म्हणून आम्ही आता डायरेक्ट पाटाचं पाणी दिलेलं आहे. आणि हे गवत झालं की एकदा फळं निघाले की मग साफसफाई करून घेऊ. बरोबर. म्हणजे पूर्ण जे नाही का मुळी आहेत ना, हा, ते पूर्ण त्याच्या कॅनॉपी मध्ये कसं ते ड्रिपनी जागेवर पडते ना, जागेवर बाकीच्या मुलांना पाणी पुरत नाही, त्यामुळे चांगलं राहते. हा, कारण आपल्याला त्याची जी पद्धत आहे की त्याचा जिथपर्यंत पसार आहे तिथपर्यंत त्याच्या मुळे असतात, पाणी मुळे पाहिजे असतात त्याच्या अशा. म्हणून यावर्षी आम्ही ती मेथड वापरलेली. आणि ही 12x10 12x10 ची लागवड आहे. चला, आपण आता पुढचा कोणता प्लॉट आहे? आता खाली जाऊ आपण. किती बाय कितीचा प्लॉटला भेट द्यायची? 12x6 मध्ये जाऊ. मित्रांनो, आता 12x6 प्लॉटला आपण आता भेट देणार आहोत. आता काय करतं की समजा एकाच प्रकारचे फळं आपल्याला मिळतात, तर मी आता असे कलम डेव्हलप करणार आहे
आता तुम्हाला खाली दाखवतो मी की एका झाडाला तुम्हाला साधारण 6 ते 7 व्हरायटी मी देणार एका झाडाला. म्हणजे त्याच्यात तुमचे चालणारे केशर असेल, आम्रपाली असेल, दशेरी असेल, लंगडा असेल, चौसा असेल, पायरी असेल, तोतापुरी असेल, असे 6-7 व्हरायटी मी एका झाडाला चिकटवणार आहे. का तुम्ही एक झाड लावलं का तुम्हाला व्हरायटी भेटणार. तर तुम्हाला पूर्ण व्हरायटी भेटेल आणि कुठे जायची तुम्हाला गरज नाही. अजून आमची इथे एक जण व्हरायटी ती हां तुमच्या काय कधी काय मला सांगते नाही बसून लागलं हम्म. त्याची बी आहे ना हां एक पेरा भरते हां आंबा इतका जाड आहे हां काय आणि खोबरे आहे का खोबरे ना टेस्ट करते आता जरी खाल्ला कच्चा हां तरी खोबरा जसं काय तो पीक कसा लागतो आता आणि कच्चा खाल्यावरती कच्चा पण खा आता- कसं आहे खा. आता आपल्याला काय करतं की जसं सिंधू ही व्हरायटी आहे तर सिंधू व्हरायटीचं त्याचं काय वैशिष्ट्य त्याची सर्वात छोटी बी आहे. म्हणजे पोय आणि असते. आंबा पण आहे ना आंबा हां एवढा असं मोठा होतो ठीक आहे आपण बघू पाहिजे तर मला तुम्ही त्याचे 2-4 काड्याच्या मी इथं चिकटून देईल त्याला. तो आपण असं केलाय की ही ओरिजिनल फांदी आहे, ह्या आंब्याची फांदी आहे, आपल्याला कलम करायचं आहे. तर ह्या कलमाला आपण काय करतो इथे त्याला सारा कट घेतो आणि नंतर मी इथे याला असे खाचे पाडणार या बाजून 4 खाचे आणि आपल्या कोया उगवलेल्या असतात ना त्या कोयांचा वरचा भाग असतो ना झाडाचा आपण तो फक्त मी इथे चिकटवणार आणि खाली ज्या मुळ्या राहते त्याला पिशवी बांधून त्या मुळ्या डेव्हलप करणार आणि नंतर 1 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही मग मला पोटरी एवढं करायला सांगा, मांडी एवढं करायला सांगा, अशा प्रकारचे पण आपल्याला कलम त्या मेथडने त्याला आपण त्या पद्धतीने केलं तर आपण असे पण करता येतात. डायरेक्ट झाडाला पण करता येतात ना. डायरेक्ट झाडालाच करायचं. आपण नाही गेलो होतो बारामतीला. नाही मग सर आता समजा काही शेतकऱ्यांना जर आपल्या झाडावरती गावठी वगैरे आंबे असतात हा तर मग काहींना जर कलम जर करायचे असेल नाही का ती दाखवतो तर मग तुम्हाला. नाही कलम जर करायचा असेल हा तर आता त्यांना कलम करणारा माणूस शोधावा लागतो किंवा विद्यापीठापर्यंत जावं हे लागतं बघ, तर तिथं मग जाता समजा तुमचे 4-2 किंवा छोट्या प्रकारचा असेल तर तुम्ही मला नेऊन जूनच्या 2nd वीक ते ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट एंड पर्यंत ऑगस्ट पर्यंत फार उशीर होतो पण जुलै एंड पर्यंत तुम्हाला करायचे असेल तर मी आलो तर तुम्हाला 5-50 मी असे बारामतीला बघितलं होतं ना तिथे डायरेक्ट झाडालाच ते कलम केले. झाडावरच करतात त्याचे. आता ही आपण याचे ज्या फांद्या आहेत आता वाटल्यात आता मी आता 8-10 दिवसांनी आता वेळ मिळेल माणसाचा तर मी डायरेक्ट याला आता या बुंद्यांना वगैरे या फांद्या वाकलेल्या तर तोडायच्या ऐवजी मी त्याला डायरेक्ट करतो. कलम सुट्टीवर मध्ये करतात ना. नाही तिथं जाऊन गेलेले आहे. कोणतं झाड आहे सर हे लिच्ची लिची ते लाल फळ असतं ते का असे घरांचे येतात ना असे छोटे छोटे त्याला बिहारमध्ये त्याच्यानंतर पंजाब हरियाणा या पार्टमध्ये ते जास्त होतं. लिची साधारण तुम्ही पठाणकोट वगैरे गेलात तर पठाणकोटच्या त्या उताराला किंवा तिथे सगळ्या ह्या लिचीच्या बागा आहेत तिकडे. सर आता तुमच्या पाठीमागं हा जो नारळ दिसतोय हा आता ही कोणती व्हरायटी ही बाणावली आहे. वानावली बाणावली हा कोस्टल टॉल म्हणतात त्याला. याची साईज किती वाढते उंच याची ही समोर दिसतात तेवढी ही सर्वात जास्त वाढणार आहे. 20-30 फुटापर्यंत 25-30 फूट 40 फूट पण ते वाढतं. अच्छा 40 फुटापर्यंत हा सर. ही बाणावली आणि याचं वय किती आहे याचं वय किती ही राहणार आता 20 साधारण? वर्षाची आहे ती. 20 वर्षे हा साधारण आयुष्य 90 आता आपल्या नाही. त्याचं म्हणजे काढलेलं नाही आयुष्य कारण आम्हाला त्याच्या स्टडीमध्ये कुठं दिसलं नाही. हा. मग 65-70 वर्षापर्यंत असावा असं. हम्म. तो गवत कापायचं असलं झाडाच्या मधलं ते गवत पण कापतो, पाट पण बनवतो, ट्री पण चालवतो, सगळे कामं करतो तिथे. आणि हा 12x6 आहे. 12x6 हा. आणि याच्यामधून परत लागवड केली ही काय केलं पूर्वी आपण 30 फुटाचे होते ना हा हा मग ते आपण इथं नसतो ते आपण लावायचं ते मरून जायचे कुणी लक्ष माणसं द्यायचे नाही मग त्याच्यानंतर मग मी आता हे असे त्याला मध्ये मध्ये आता हा 12चा आहे मध्ये तिथे 12 फुटाचा एक लावून देतो. हा हा म्हणजे जातो होती नाही जास्त वेळ. हा इथे काय करायचं आपल्याला की जसे वाढतील आणि जेव्हा एक सर्टन लेवल पर्यंत आपल्याला ठेवायचे नंतर एक झाड आपण कापून टाकायचं. कोणती व्हरायटी हे दशेरी दशेरी साधारण उत्तर प्रदेशामध्ये तिकडे होते आणि लेट कमर आहे परंतु झाडाचं असं वैशिष्ट्य की ज्या प्रकारात तुम्ही घेऊन जाल ते ऍडजस्ट करते त्या वातावरणात ते सेट होते. तसा हा आपल्याकडे रेग्युलर आपल्या जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये याला भर येतो आणि मे एंडिंग पर्यंत याचे फळं आणि वगैरे याच्या फळं दिसायला कसे असतात? आता आम्रपाली सारखे दिसतात. मी तुम्हाला आम्रपाली दाखवतो. हे जे झाले त्यांना क्राफ्टिंग करून हा का हा आता हा जो आंबा दिसतोय तर इथे आपण याला प्रयोग केलेला आहे आणि महालक्ष्मी ते आम्रपाली हा ही जी व्हरायटी आहे हे नीलम आणि हापूस यांचं कॉम्बिनेशन करून ही तयार होते आम्रपाली हा आम्रपाली नीलम आणि हापूस यांच्या कॉम्बिनेशन मधून ती तयार होते. चांगली क्वालिटी.
आणि तिला म्हणजे हापूसचा जो गर असतो त्याच्यामध्ये जसे धागे नसतात हम्म. ते होतो आणि कोळी आपली बारीक म्हणजे चपटी असते, लहान असते. हम्म. आणि हापूसचा केशरचा रंग, त्याला हापूसचा रंग आहे आणि टेस्ट वगैरे नीलम वगैरे या दोघांची कॉम्बिनेशन आहे. ते याला फळच यायचे नाही. मग त्याच्यानंतर मी याचं कटिंग केलं, या फांद्या अशा कट मारल्या आणि हे फुटवे आणले. हम्म. आणि ह्या फुटव्याला साधारण मी आता जे तुम्हाला नावं सांगितली दशेरी, लंगडा, चौसा, आम्रपाली, ते सगळ्यांचे 25 व्हरायटी यावेळेला मी ग्राफ्ट केले. एका झाडावरती 25 व्हरायटी. 25 व्हरायटी. मस्त. म्हणजे ते एक कलम म्हणजे झाले तयार झाले ना. हा झाली. हम्म. हे बघा आता इथे ही जॉईन झाली बघा. हा इथं झाला, हा इथं झाला, हा इथं झाला. त्याच्यानंतर ही इकडे हे बघा इथं आला, हा इथं आपल्याला हा हापूस आहे, त्याच्या पानावर हे इथं बघा इथं जॉईन झालेले, तो तिथं वरती झालेला आहे त्याला जस्ट हा वर झालेला. म्हणजे हे सगळे याच्यातले काही अजून 2-4 आहे फक्त ते ग्राफ्टिंग करायला ठेवलेत, पण त्याला नाही ग्राफ्ट केलेला. खालची तिला नाही, खालची हिला तुमच्या तिला नाही केलेला. हिला नाही केलं ना. तिला केलेला आहे. इथंच आहे ना. हा तो वर आहे वरती इकडे ना. हा इथे तो का? हा तिथे. त्याला मग परत शेंडा मारला होता मी वरती शेंडा मारला होता. याला मारायचा तो वरती गेला. वरती जाऊ राहिले. त्याला मारावं लागेल कारण हे शिपला घेते दोन्ही साईड घेते ना. एका साईड एका झाडावरती 25 व्हरायटी. आपल्याला फक्त कटिंगला आपण त्याला व्हिनिगर पद्धत म्हणतो, व्हिनियर पद्धत म्हणतो. त्या व्हिनियर पद्धतीमध्ये त्याला असं कट याला आता जेव्हा आपण याला करायचे ना तेव्हा एकच शिपला मारून ऍडजस्ट करणार. हा आता याला आपण कशी आता याला मला दुसरा लावायचा असेल तर मी येतं याला एक तर शेंडा कलम म्हणेल किंवा पाचर कलम म्हणेल. पाचर कलम बरोबर. म्हणजे हा पाचर एक साईड मारणार वरून असं जोडणार आणि प्लास्टिक मारणार बरोबर ना. हा ही तर फांदी त्याला आपण मग तो त्या पद्धतीने त्याला आपण फेट कलम म्हणतो असं. सर इथं तो झाड का बरं कट केलाय? हा आता झाड काय केलं ते झाड आहे ना ते आपलं होतं राजापुरीचं. अच्छा. आता राजापुरीचं केलं मी, म्हटलं याला असे फळं कोळीला चांगले येत नाही, मग मी त्याला कट करून टाकले. परत त्याला फुटवे येणार आणि ते फुटवे येऊन मग मी त्याला मला पाहिजे ते परत मी त्याच्यावर ग्राफ्ट करणार. अच्छा. आपण म्हणतो ना मग अशी आपण एक झाड पाहिला 25 व्हरायटीचा तो तसा. हा हा तसं करणार. बरोबर. आता पूर्वी काय करायचं विशेष आम्ही आंब्याच्या सीझन मध्ये इकडे कॉट वगैरे टाकून रात्री झोपायचं आम्ही राहताना. पण नंतर ते वाघ आता बिबट्या फिरत राहतो नेहमी, मग आम्ही हा टावर बांधला. चावीने आपण आणली. तर इथे खाली एक आपला रूम आहे, त्याच्या बाजूला अटॅच बाथरूम आहे, वरती जायला जिना आहे, परत हा बाहेरून आणि मग तिथे आपलं याचं आपलं कॅमेऱ्याचं वगैरे सगळं ठेवलेलं आहे तिथे. आणि एक बेडरूम बनवलं आहे त्याच्यामध्ये आणि बाजूने सगळ्याच्या गॅलरी बनवल्या की जेणेकरून आपण वरती जाऊन असं आरामशीर आपण बघू शकतो. सेक्युर्ड आहे. नाही मस्त आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाहिजे असा टावर नाही का. मॉडेल खास आहे सर, आवडला आपल्याला. मदर प्लांट आहे आपले केशरचे. हॅलो. हे शासकीय नर्सरी दिंडोरी कृषी विभाग यांच्या नर्सरीतून आपण हे कलम मदर प्लांट म्हणून आणलेले आहे. हे साधारण 3 वर्षाचे झालेले आहेत, आता 4 वर्ष चालू आहे यांना. आणि मग याच्यापासून आपल्याला जे काही प्रमाणित नर्सरी करायची आपल्याला, खुंट वगैरे आपण मग त्याला सायल म्हणतो वरच्या काडीला आणि खालच्याला कलम काडी म्हणतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला याचे कलम करायला आहे. आणि हे मदर प्लांट आहे इथे आपले. असे इथे आपण 500 मदर प्लांट आहेत आपले टोटल इथं. ते हा प्लॉट तो प्लॉट याच्यामध्ये आपण लावलो. आणि काही आपण वरती सर्वात वरती लावलो तिथे 50 एक असतील, 100 तिथे असतील, बाकीचे 400 इकडे येतात. आता ही कोणती व्हरायटी आता? ही केशरच आहे. केशर. हा. कारण आपण त्यांच्या नर्सरीतून आणलो तर आपण याच्यात प्रमाणित म्हणून आपण त्याचे केशरचेच कलम आपण देऊ शकतो. बरोबर. आपल्याला बाकीचे ज्यांना शेतकऱ्यांना घ्यायचे असेल कोणाला हाऊस म्हणून तर मग तो आपण केशर बदाम देऊ, बाकीचे इतर व्हरायटी आपण त्यांना. हा इथं नाही, मग त्यांनीच ते जे आता आपल्या तालुका कृषी अधिकारी मडके सर आहेत, रामदास मडके, तर सरांनी सांगितलं की बा सर तुम्हाला एवढी आवड आहे तर मग आम्ही सगळं करतो आम्ही फक्त. मग नंतर काय झालं की 3 वर्षापूर्वी आपण लावली, 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला लायसन देतात. पण त्यावेळेस शासनाचा नियम बदलला आणि ही नर्सरी ज्याला टाकायचं असेल तर त्यांनी कृषी म्हणजे माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र कंप्लीट केलं पाहिजे. मग ते 1 वर्षाचा मी कोर्स केला. गेल्या वर्षी आपल्याला शासकीय मान्यताप्राप्त महाराष्ट्र शासन यांची कृषी नर्सरी आपल्याला प्रदान केलेली आहे, त्याला लायसन दिलेलं आहे. बरं चला,
आपल्या तालुक्यामध्ये इथं जवळ होईल सर्वांना. त्यांचे म्हणजे हे सगळं सौजन्य आपल्या कृषी अधिकाऱ्यांचं आहे. आणि मेजर याचे रोग आहेत आपल्याला साधारण शेंडा पोखरणारे हा मेन आपला शत्रू आहे याच्यातला. तर सर ते शेंडा पोखरणारे जी आळी आहे हा, त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजे मग? त्याच्यामध्ये आपल्याला साधारण जेव्हा हे येतं तेव्हा आपल्याला एक मोनोक्रोटोफॉस किंवा कार्बारिल वगैरे किंवा मग गंधक वगैरे गंधकाची फवारणी साधारण 300 मेशांश ती एक फवारणी आपण करू शकतो. बेटर वे म्हणजे कार्बारिल फार बेस्ट आहे त्याला, किंवा मोनोक्रोटोफॉस मारा. आणि मग समजा हे रासायनिक सोडून सेंद्रिय काय करू शकतो आपण? सेंद्रिय मग आपल्याला निंबार्काची फवारणी करू शकतो. निंबार्क मग किती दिवसाने साधारण फवारणी घ्यायला पाहिजे निंबार्काची? आता निंबार्काची कशी होते का साधारण हे असं एकदा पालवी फुटायला लागली बरोबर. तर कोवळे असतानाच आपल्याला मारायची. हम्म. म्हणजे त्याचा आळीचा काय प्रॉब्लेम असतो की ती इथं इकडून सुरुवात करते, मध्ये जाते, अंडे करते, विष्ठा पाठीमागे पाठवते आणि तिथेच मग ती कोशावस्था तयार करून तिथे पिल्ला तयार करत असते. कवळपर्यंत रस गोड लागते ना तेव्हा ती खाते ना. आणि मग काय होते की इथं सगळं ते पोखरून टाकते आणि मग आपला शेंडा असा वाळून जातो. कधी कधी झाडे आपल्याला मारून टाकते. तो एक मेन आहे. आता जेव्हा आता फुटे अजून तिथे पुढं प्रादुर्भाव नाही येत आपल्याला दिसत, पण हा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आपल्याला ऑक्टोबर मध्ये होतो. ह्या सीझन मध्ये हीट असल्यामुळे शक्यतो आळ्यांचं प्रमाण कमी राहतं, कीटकांचं पाणी तापतात ना, त्यामुळे किडी कीटक जे असतात जे आहे त्याचं प्रमाण हे आपल्याला आता ह्या सीझन मध्ये थोडं कमी राहतं. सर्वात जास्त ऑक्टोबर त्याच्या दरम्यान जास्त राहतं. म्हणजे आपण ऑक्टोबरच्या आधीपासून फवारणी सुरू करायला पाहिजे. हा, ऑक्टोबरच्या अगोदरपासून. कारण आपल्याला समजा आता कारण जोपर्यंत पानं बाहेर पडत नाही, एकदा पानं बाहेर पडले का इमिजिएटली आपल्याला कार्बारिल वगैरे मारायला पाहिजे किंवा मोनोक्रोटोफॉस. शेतकरी मित्रांनो, शेंडा आळीवरती सरांनी आपल्याला चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं. नक्कीच आपल्याला फायदा होईल. पांढरं फुंकर योजना आहे. ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला 100% सबसिडी आहे. ग्राम आराखड्यामधून तुम्हाला आळं मिळतात, त्याच्यात तुम्हाला 100% सबसिडी आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही त्याची म्हणजे निगा राखायची, त्या निगा राखायला तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये देतात. लोकांना फक्त काय पैसे भेटायसाठी, ते पैसे आले त्याच्यासाठी युज करणार नाही, ते दुसरीकडे करणार यूज. हा जो प्रकार कोणाचा कसं आहे ते होत नाही ना झाड. नाही, मग याचा दोष कोणाचा आहे? शासनाचा आहे की शेतकऱ्याचा आहे? दोष आहे ना. हा मेजर आहे. आता इथे कसं होतं की हा अजून मोठा होईल. म्हणजे कोईचा आंबा, म्हणजे कोईपासून आपण मी काय तर बाजारात मला व्हरायटी माहिती नाही. आपण बाजारात गेलो, मी काय करायचं, आता नेरुळला राहतो तर मला ते आंबे खायची आवड आहे, मग मी बाजारात जातो, तिथून आणतानाच मग सर हा याच्यासारखं वाटतं आपला हापूस सारखा. हापूस नाही का? आपण याचा विचार केला हे पायरी सारखं असतं, कारण या पायरीला असे हा पुढच्या बाजूला टोक असते, पायरीला टोक राहतं, सेम असंच आहे ते. आता ते आयडेंटिफाईड व्हायला लागले की जसं आपल्या जसं मी आता एका झाड आणलं त्याला फळ आल्याच्या नंतर मग आपण कन्फर्म सांगू शकतो. आतापर्यंत आपल्याला कळत नाही. हा, पाने पण हे लांब येतात आणि आंबे अजून मोठा होईल, असं टप्परे राहतात. हा का? विहिरीचंच पाणी असतंय का नदीला? मोटर बसवलेली? नाही, मोटर आहे नदीला. हा का? मग ते पाणी विहिरीत टाकता? विहिरीत नाही टाकत, आता डायरेक्ट तिकडे आपण मोठ्या बागेला देतो किंवा मग डीपने सोडून देतो. हा का? सेक्शन वाईज असं इकडे इकडे तो झाड का बरं काने झाला? तो तो बघा तिथं काय प्रॉब्लेम आला त्याला. खाली जॉईंट बघा बरं. तुमच्याकडे उदय वगैरे आहे का शेतात? हा, उदय पण लागते ना. उदय आहे का? हा, उदय आहे. त्याच्यासाठी काय करता उदयसाठी? त्याला मग ड्रिचिंग करायची आपली, हे ऑक्सिक्लोराईडचं पाणी बनवायचं 5 लिटरमध्ये आणि मग ते मगणे वगैरे इथं झाले असेल तर टाकून द्यायचं, मरून जाते. हा का? हा, ऑक्सिक्लोराईड किंवा ब्ल्यू ऑक्सिक्लोराईड म्हणतात त्याला. ती पावडर असते अशी हिरवट रंगाची. ती पाणी तुम्हाला काय, जसं आपण बोर्डो मिश्रण तयार करताना बोर्डो मिश्रण आहे ते 78 म्हणून आहे ती, त्याच्यामध्ये रेडी येतं ते. आणि मग आपल्याला अजून ते टाकायचं असलं तर ऑक्सिक्लोराईड पण त्याच्यामध्ये यूज केला जातो. ते वरच्या बागेला मी त्याला केलं होतं, झाडांना बोर्डो मिश्रण लावलेलं होतं. तुमचं ग्राम आराखडा आहे ना, त्याच्यातून मिळालेले झाड आहे. अच्छा, मग ते आपण त्याच्यातून हे डेव्हलप केलं. हे आम्ही असंच विशेषण आम्ही दोऱ्या धरायचो, खड्डे खोदायचो दोघंजण, बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये ते केली आम्ही लागवड. आता ती पण बॉम्बेतच वाढलेली आहे. सासूरवाडी माझी इथे साकूरची आहे. अच्छा, डायरेक्ट खडकात आहे. हा, चालू आहे आता मोटर? नाही, आता बंद आहे, आता लाईट नाही आहे. अच्छा, हे रिटर्नचं पाणी येते.
हा इथं तिकडं भरलेलं असेल वरती. हम्म. पण 12चं हे सगळे 12चे. तर हे हा एक प्लॉट आहे. आणि 6 बाय 12चं तो कुठे तिकडं वरती वरती आहे का? वरती हा. आपण इकडे इकडची जागा सोडून घेणार, पुढे इकडून सोडून घेणार, तिकडून ठेवू म्हणजे याची गाडी गेली मागे पुढे फिरवायची, त्यांना काढायची ठरली तर त्याप्रमाणे असे प्लॅन करून. ॲपलचे पण आहे पण मध्ये गेलंच नाही वाटतं. ते झाली आता फळं त्याला कधी येईल माहित नाही. कुठून काश्मीरवरून आणले का? काश्मीरहून आणलेलं आहे. आलू हा ऊस बुखार. पण बाहेरचाच आहे वाटतं. हा ऊस गुजरातचा आहे. हा तो आपण पाहुणे आले का कसं आपण काहीतरी खायला देतो तशी त्यांच्याकडे पद्धत आहे की त्याची मध्ये कुटके असतात, हा साल काढून टाकतात आणि ते आपल्याला पाहुण्यांना खायला देतात. हा, चहा नाही बा, चहाच्या ऐवजी. हा असं. मग मी ते 5 किलो आणलं होतं हम्म. पण मग ते माझे मरून गेले, मग एकच जगला होता. त्याचं तर मी आता हे बनवले आहे कांदे वगैरे हम्म. इकडे मोठं झालं ते पण त्याच्यातलं म्हणजे जो गोडपणा कसं आहे. पण मग सफरचंद. काश्मीरला थंड आहे ना, थंड. हा आहे. पण कसं होतं की आपण हार्मन सिंग तुम्ही 99 व्हरायटी ऐकली असेल. हा, मग ती हरमन सिंग 48 डिग्री सेल्सिअसला पण येते. आता आपला प्लॅन असा आहे की म्हणजे आता माझा प्रयोग आहे, जर सक्सेस झाला तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. जरी ह्या वातावरणात आपण बीपासून बनलंय, याला जर फळं आली तर आपण याचं ग्राफ्टिंग करून आपण शेतकऱ्यांना पण प्रयोग म्हणून आपण चालू करू शकतो इकडे. बरोबर. पहिलं मी फळं येतात का नाही त्याची वाट बघतोय. हम्म. आता मी तुम्हाला फांदी देईल बरोबर. पण मग तुम्हाला येईल की याची गॅरंटी नाही. अच्छा, म्हणजे कलम पासून केलंय का? हा एक कलम त्याचा म्हणजे पहिला तो प्लांट होता हम्म. त्याच्यानंतर मी कलम केले याला. ते असे कलम केले. आता ही एक आहे, ती तिकडचं मोठं एक आहे. आता याच्यात त्याच्यात नाही एकाला फळ बारीक आहे, रेड ऍपल. रेड ॲपल बारीक दिसतो. आता हे सगळं आपल्या शेतकरी बांधवांसाठी माझे प्रयोग आहे. सक्सेस झाले तर आपण त्यांना दाखवणार, नाही तर मी गप्प बसणार. आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक. बरोबर. त्यांना हे काय ऍपल आहे? हा कोणता ऍपल आहे? तोच का रेड? तोच रेड आहे, तो बी पासून बनवलेला आहे मी. अच्छा, हा पण बी पासून बनवला? हे सगळे एकच होती. एकच? त्यांना हा का? हा, ही व्हरायटी आपण त्याला काय म्हणतो, बुश झुडूप असतं की नाही, ते सफरचंद ही झुडपांची प्रकारामध्ये मोडते. म्हणून त्याला त्याची मी त्यांना विचारलं सरांना की बाबा ही एक ठेवू का अशीच ठेवू, तर ते म्हणे सर हे असे झुडपांचाच प्रकार आहे. तर ते तुम्ही काही तोडलं नाही तरी चालेल असं. मला वाटतं मग याचं पीक घेतल्याच्या नंतर हे काढावं लागतंय का फांदी मग? हा, आता काय केलं आपण, आता मी याला डिसेंबरमध्ये याला कटिंग करेल आहे मी. हा. तर डिसेंबरला कटिंग केल्यानंतर खाली त्याला साधारण एप्रिलमध्ये फळं यायला पाहिजे होते. पण आपली हीट काही त्याला ह्यावेळेस मानवली नाही. हे बघा इथं कट केलेलं आहे. आता याच्यात प्रकार आहे, समजा आपल्याला जर जागीच इथे आणायचं असेल तर आपल्याला अशी प्लेन कटिंग राहील, आणि आपल्याला एकच ठेवायचं असेल तर तिरकी कटिंग राहील. ही टेक्निक कुठून शिकलो? काश्मीरच्या अधिकाऱ्याने मला काही व्हिडिओ पाठवले. आणि आता इथं आपला कृषी अधिकारी तुम्ही महेश वामन म्हणून काल असतील तुम्हाला ती नवीन येतो. हां, तुम्ही ओळखत असाल ना, महेश वामन म्हणून आहे कृषी अधिकारी. त्याचा मित्र आहे तिकडे काश्मीरला. मग त्याची ओळख झाली, त्याने मला हे तिकडून गायडन्स केलं होतं. मी तिकडच्या बागेंना पण व्हिजिट केली. तिथे पैसे घेतात तर आम्हाला बघायचं तर नाही, पैसे भरावं लागेल म्हणे इंटरनेट. किती म्हणे 20 घे बाबा 20, पण मला दाखव. मी सांगितलं मी असा अधिकारी आहे. मग गप्प बसला. मग फी नाही घेतली आणि वरून मी म्हटलं मला एक काडी द्यायची. ती काडी पण कट करून दिली त्यांनी. म्हटलं माझी पण बाग आहे. मग इकडून फोटो पाठवले. मग ते जरा आता मित्र जायचे, ओळख झाली. हा तयार केला हा रेड. हा पण रेड ॲपल आहे, जसं तो आपला आहे ना, त्याचे पाने पण त्याचं फळ असं फार रेड आहे, एकदम रेडिश. ऍपलची व्हरायटी. हा ॲपलची व्हरायटी. आणि हा जो आहे हा पीच आहे. ही पीच व्हरायटी आता ही आपण आळंदीवर मागवलेली आहे. आळंदीच्या रुद्रा नर्सरीतून आपण मागवलेलं ते. म्हणजे हे पण ऍपलच आहे का? ऍपल नाही, पीच असतं वेगळं, असं पेर आणि पीच सारखं वेगळं राहतं ते. मी पाहिले नाही. पीच ऐकूनही फक्त बघावं लागेल साईटवर. तर ते झालं. आता त्याला पहिला एकच सेंट आला होता, ते आता फुटवे यायला लागले. नाही, आता भारी होईल. आता ते कोणती व्हरायटी? आता ही आता मला आयडेंटिफाय होत नाही ना, कारण आता तिकडे आपण दाखवली का नाही तुम्हाला. आता तो चेरू रसुला आहे का चेरू पेढा ते कळत नाही. आता मी विद्यापीठातून परत कलम आणलेत, बैंगनपल्ली आणि सिंधूची. म्हणजे आता याला मोर चालू झाला. हा, आता मोर. आणि आता जून महिन्याला एकच महिना बाकी. हा, आता तो येईल ऑगस्ट मध्ये. ऑगस्ट. अच्छा, ऑगस्ट मध्ये येतील. मग आता याला मी ती तंबूची जाळी असते ना, ती त्याच्यावर टाकून जगवेल, नाही तर मग आपल्याला ते
काळे होतात, दिसायला काळे होतात, पण मध्ये फळ चांगलं काळे राहतं होतात. आणि टेस्ट राहते. मित्रांनो आपण आता किसन आले आता घराकडे. खूप वादळ पण वारा चालू झाले आता, पाऊस येईल असं शक्यता वाटते. मित्रांनो हे लबराचं झाड आहे. मित्रांनो आता आपण दगडे साहेबांच्या इकडे चहा घेऊन राहिले. पाणी आलं का मग लावायचे तिथं कलमचे. शेतकरी मित्रांनो आता आपण दगडे साहेबांच्या इथं बसलो, भरपूर गप्पा मारल्या, बागेत जाऊन फिरलो. बारीकपणापासून जे झाडं वाढवले, कलम केले, सगळे काही पाहिलं आपण. म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सखे सोयरे आणि विठू माझा लेकुरवाळा असे पांडुरंगासारखे आपल्याला दगडे साहेब इथं आपल्याला भेटले आणि त्यांच्याशी खूप चर्चा पण झाली. तर नक्कीच आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण यांना पुन्हा भेटायला येऊ एक दिवस. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.